तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिका निर्णायक वळणावरती चाललेली आहे। मुळातच मालिकेमधला असला टर्निंग पॉइंट आपल्या समोर येणार आहे की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा खूप मोठं सत्य उलगडण्यासाठी एंट्री झाले रमाकांत राजे शिर्के यांची। मुळातच रमाकांत राजे शिर्के हे आता अवॉर्ड फंक्शनसाठी आलेले आहेत किंवा ईश्वरी फॅब्रिक जे काही लॉन्च होणार आहे त्या लॉन्चिंगच्या वेळेला रमाकांत राजे शिर्के यांची जी काही एंट्री झाले आणि त्या एंट्रीनंतर आता मात्र कंपनीतली सगळी सूत्र बदललेली आहेत। एका झटक्यात अंजली या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवरून आता खाली उतरलेली आहे आणि अंजलीच्या जागी आता ईश्वरीचं नाव चढलंय। पण हा सगळा प्रकार कसा घडलाय, काय घडलाय? आणि त्याच वेळेला मात्र आता रमाकांत राजे शिर्के यांनी आता एंट्री करत धमाकेदार टर्निंग पॉइंट आणलेला आहे आणि अंजलीच्या नावावरून सगळी प्रॉपर्टी, अर्धी मालकीण अंजली असताना सुद्धा अर्धी प्रॉपर्टी ईश्वरीच्या नावावरती का केली, कशी केली? रमाकांत राजे शिर्के यांनी आता त्या वेळेला ईश्वरी फॅब्रिक लॉन्च करत असताना काय नक्की आता म्हणजे एकदम धमाकेदार खुलासा केलाय। सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। खऱ्या अर्थाने नालायक अंजलीला या वेळेला शिक्षा मिळताना आपल्याला दिसत आहे आणि धमाका होणार आहे। आजीचे पण डोळे उघड। इकडे आता मुद्दामच राजेशने खेळी खेळलेली आहे आणि घरचं वातावरण जे जरा कुठे बरं होत असतं आणि त्याच वेळेला राजेशने धमाका करत आता मात्र घरचं वातावरण बिघडले, आजी सुद्धा बिथरले। पण मामा मात्र ठामपणे ईश्वरीच्या बाजूने उभा आहे आणि मामा सांगतोय, तुम्हाला दोघांना मी सांगत होतो त्या राजेशला हे करणं इतकं सोपी गोष्ट नाहीये। मुळातच आता मात्र तुम्ही या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचं खरं सांगायला गेलात पण आता तोच त्यांनीच तुम्हाला उघडं पाडलं ना। यावरती मग आता ईश्वरी म्हणते, मामा खरं सांगायचं तर आता आपण ना राजेश विषयी काहीच बोलूया नको। त्याला काय आठवतंय नाही आठवत आहे ही गोष्ट खरंच मला माहीत नाहीये, पण आता आपण आजी आणि अंजलीताईंना कसं समजवायचं? आणि यावरती मग आता मामा सांगतो, अगं आजी अजिबात काही ऐकणार नाहीये। तुम्ही एक काम करा, ईश्वरी फॅब्रिक लॉन्चिंगच्या दिवशी आता या दोघींना बोलवा, बघूया काय घडतंय का। पण ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चिंगच्या दिवशीच मात्र आता इकडे राजेश मुद्दामच कान आणि तो आता सांगायला लागतो, हे बघा ईश्वरी फॅब्रिक लॉन्च झालं म्हणजे काय झालं? तिच्या नावावरती कंपनी झाले का? नाही ना अंजली मॅडम, तुम्ही त्याच्या तितक्याच पार्टनर आहात आणि त्यासाठी तुम्ही तिकडे जायला पाहिजे। उद्या जर का तुम्ही त्या ठिकाणी गेला नाहीत ना तर आता कंपनीची अर्धी मालकीण असून सुद्धा तुम्ही तिकडे नसता म्हणून मीडियामध्ये तर हे होईलच, पण आता कदाचित मीडियापर्यंत चुकीचा संदेश सुद्धा जाऊ शकतो आणि त्यासाठी मला असं वाटते की तुम्ही तिकडे जायला पाहिजे। राजेशची आता इकडे खेळी आहे की ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चिंगच्या दिवशी सुद्धा अंजलीने तिकडे तमाशा करावा, जेणेकरून मात्र आता इकडे ईश्वरी फॅब्रिक लॉन्च होऊ नये आणि ईश्वरीची बदनामी व्हावी आणि त्यासाठी तो आता सांगत आहे काहीही करा, पण आता तुम्ही ईश्वरी फॅब्रिक लॉन्च होण्याच्या दिवशीच तिकडे जा आणि तुमचं मत मांडा ना पत्रकारांच्या समोर। असं म्हटल्यावरती वल्लरी विचार करते, अरे याची स्मृती तर गेले पण हा आता चांगलाच सल्ले पण चांगलेच देतोय, म्हणजे खरंच स्मृती गेले नाही गेले काही कळायला मार्गच नाहीये। असं म्हणत असताना मग आता लगेचच इकडे अंजली सांगते, काय बोलताय तुम्ही? आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते, अंजली अहो तिकडे जाऊन तमाशे कशाला करायचे? यावरती मग आता वल्लरी म्हणते, हे बघ आपली बाजू जर का मांडायची असेल ना तर आपल्याला याच्याशिवाय दुसरा कोणता प्लॅटफॉर्म नाहीये। आपण तिकडे जाऊया आणि तू अर्धी मालकीण आहेस, पण तू सांग की ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्चिंग हे मला पटलेलंच नाहीये, मुळातच हे फॅब्रिक मला पटलेलं नाहीये। ठीक आहे ना, काय होईल फार फार तर आपल्याला या सगळ्यामध्ये आता मुळातच काय आहे तर हे फॅब्रिक लॉन्च होऊ द्यायचं नाही, नको होऊ दे आणि या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्यामध्ये डिस्प्यूट आहेत हे लक्षात येऊ दे, त्याच्याने काय होईल कंपनीचे होतील ना तुकडे, काय फरक पडतोय? आता मुद्दामच हिला ते पाहिजे असतं, तिला आता हेच सगळा प्रकार पाहिजे जेणेकरून आता मात्र भावा आणि बहिणींच्या मध्ये फूट आहे हे जर का लक्षात आलं तर मात्र आता सगळ्यांच्या समोरच आता हे सगळं सत्य येईल आणि या दोघींची हक्कलपट्टी होऊन ना आपल्या नावावरती प्रॉपर्टी करण्याचा तिचा प्रॉब्लेम आहे किंवा हेतू आहे। त्यावरती आता मात्र राजेश विचार करतो, मामी तुम्ही कितीही मनातले मांडे केलेत ना तरी सुद्धा कोणताही प्रकार तुमच्या मनासारखा होणार नाहीये। या वेळेला मी अशी खेळी खेळणार ना की तुम्हाला कळणार पण नाहीये। मग त्यानंतर आता मात्र अर्णव सांगतोय, हे बघा
उद्या काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्चिंग होणार म्हणजे होणारच आणि तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. नाहीतर उगाचच या सगळ्यामध्ये मीडियासमोर आपल्यामध्ये असलेले वाद आता चव्हाट्यावरती येतील आणि त्यावरती मग आता वल्लरी म्हणते आले तर आले, काय फरक काय पडतोय. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्यामध्ये वाद आहेत हे तर आता जगजाहीर आहे. मग असं असताना जर का ते वाद चव्हाट्यावरती येत असतील तर येऊ दे, मला नाही फरक पडत आहे. आणि त्यावरती मग आता इकडे अर्णव म्हणतोय ठीक आहे, तुम्हाला फरक पडत नसेल पण मला फरक पडतो, तुम्ही तिकडे आलात तर मला आनंद होईल. आणि त्यावरती राजेश म्हणतो अर्णव सर तुम्ही काळजी करू नका, मी अंजली मॅडमना जे काही सांगितलं ते का सांगितलं याची मी तुम्हाला मुळातच हे सांगतो. कारण आता मी अंजली मॅडमना असं सांगितलं कारण त्यांनी मला विचारलं की मी ईश्वरी मॅडमसाठी गिफ्ट का नाही आणलं. मी गिफ्ट नाही आणलं याचा अर्थ हा की त्या दिवशी ईश्वरी मॅडम आल्या होत्या ना, मग त्या माझी परीक्षा घ्यायला आल्या असतील, अजून कशाला आल्या असतील, पण मला जाणवलं की त्यांनी हे सगळं मुद्दाम केलं होतं. मग उगाचच मी का हे सगळं करू स्वतःला अडकवायला, आणि म्हणून फक्त मी सांगितलं बस, बाकी माझा काही हेतू नव्हता. पण आता या सगळ्यामध्ये भावा बहिणीत फूट पडली असेल तर मी अंजली मॅडम तुमच्या पाया पडतो, पण प्लीज प्लीज हा इव्हेंट होऊ द्या, माझ्यावरती हे बालंट येऊ देऊ नका. त्यावरती अंजली म्हणते एक मिनिट, उद्याच्या इव्हेंटला मी यायला तयार आहे. आता अंजलीच्या डोक्यामध्ये वल्लरीने आणि इकडे आता अप्रत्यक्षरित्या राजेशने भरवलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा आता हे प्रॉडक्ट लॉन्च होऊ द्यायचंच नाहीये, तमाशे करायचे. म्हणून अंजली या फंक्शनला जायला तयार जाते आणि त्यानंतर वल्लरी विचार करते चला फुकटचा तमाशा पाहायचा आहे ना आपल्याला, आपण पण जाऊया. म्हणून ती पण तयार झालेली आहे. एक 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 करत आता सगळेच जण तिकडे जायला तयार झालेत. आणि त्यानंतर आजी म्हणते ठीक आहे, माझा काय प्रॉब्लेम आहे, सगळे तयार आहेत तर मी पण येईन. त्यावरती अर्णव म्हणतो थँक्यू, म्हणजे मी तुमच्याकडून हीच अपेक्षा करत होतो, काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्यासोबत येत आहे, याशिवाय माझ्यासाठी दुसरी आनंदाची गोष्ट नाही आहे. इकडे आता वल्लरी म्हणते तुझ्यासाठी हा आनंदाची गोष्ट आहे की तुझ्यासाठी हा कर्दन काळ ठरणार आहे हे मात्र तुला आता अगदी अगदी आता वेळेवरती समजणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता दुसरा दिवस उजाडतोय आणि आजी मात्र या कार्यक्रमाला जायला खरं तर तयार नाही आहे, पण ठीक आहे सगळेच जण आता मात्र हे करतायत तर आपण जायला पाहिजे असा आजी विचार करते. दुसरा दिवस आता फंक्शनचा उजाडलेला आहे. ज्या वेळेला फंक्शनचा दिवस उजाडलाय आणि त्याच वेळेला आता मात्र जबरदस्त टर्निंग पॉइंट आलाय. सकाळी सकाळी सगळेजण फंक्शनसाठी जायला आता तयार झालेले आहेत आणि त्याच वेळेला मग आता मामा सांगतायत अर्णव आणि ईश्वरी तुम्ही पुढे व्हा. यावरती आता इकडे अर्णव सांगतोय नाही आपण सगळ्यांनी सोबतच जाऊया. आणि त्यावरती मग आता इकडे आजी सांगायला लागते जर हिची आई येणार असेल ना तर आम्ही येणार नाहीये. आता सुप्रियाचं नाटक काढल्यावरती इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे ईश्वरी की मी माझ्या आईला सांगितले तू येऊ नको, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना तिच्यावरती खूप राग आहे आणि असं असताना मी तिला म्हटलंय की तू येऊ नकोस, उगाच सगळ्यांच्या समोर आता मला खरंच तमाशे करायचे नाहीयेत आणि म्हणूनच मी आता तिला सांगितलेलं आहे की तू येऊ नकोस. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण फंक्शनला जायला निघालेत. पण फंक्शनला आल्यावरती महत्त्वाचा जो काही खुलासा होणार असतो तो आता महाभयंकर असतो. अर्णव आणि ज्या वेळेला स्टेजवरती ईश्वरी फॅब्रिक लॉन्च करण्यासाठी निघालेले आहेत त्याच वेळेला इकडे मात्र रमाकांत राजेशिर्के यांची एंट्री झाली स्टेजच्या मागेच. आणि त्यानंतर ते आता मला डायरेक्ट स्टेजवरती घेऊन चल असं म्हणत असतानाच इकडे आता अर्णवला काही कळत नाहीये. मग आता अर्णव त्यांच्याकडे एकदा पाहतोय, ईश्वरीकडे एकदा पाहतोय आणि काय त्यांचं बोलणं झालंय आपल्याला दाखवलं गेलं नाहीये. पण आता इकडे रमाकांत राजेशिर्के यांना घेऊन अर्णव डायरेक्ट स्टेजवरती आलेला आहे. आणि ज्या वेळेला अर्णव आता डायरेक्ट स्टेजवरती आलाय तेव्हा मात्र घडलेली महाभयंकर आहे. इकडे बाकीचे सगळे आता बाहेर स्टेजच्या बाजूला हे सगळं दृश्य पाहत आहेत आणि त्याच वेळेला इकडे आता रमाकांत राजेशिर्के अर्णवला महाभयंकर सत्य सांगतायत आणि त्यांचा अजूनही काहीही झालं तरी सगळी प्रॉपर्टी रमाकांत राजेशिर्के यांच्याच नावावरती आहे. आणि त्यानंतर स्वतः अर्णव आणि ईश्वरी ज्या वेळेला रमाकांत राजेशिर्के यांना आता फॅब्रिक लॉन्चच्या वेळेला स्टेजवरती घेऊन आले तेव्हा घडलेला प्रकार मात्र महाभयंकर आहे. इकडे आता आजी पाहते आणि रमाकांत असं सगळेजण म्हणतात. इकडे अंजली बाबा बाबा असं म्हणत लागते. त्याच वेळेला इकडे आता वल्लरी सांगायला लागते की तुम्ही हे सगळं बघण्यापेक्षा एक गोष्ट ही बघा
की आता ही सगळी प्रॉपर्टी ईश्वरीच्या नावावरती करण्याची अनाउन्समेंट होती आहे. बोर्डवरती काय लिहिलंय ते बघा. आणि त्यावेळेला चिडलेले रमाकांत सांगायला लागतात, बाद झालं, कोणीही काहीही बोलणार नाहीये, प्रॉपर्टी माझी आहे आणि अंजलीच्या नावावरची अर्धी प्रॉपर्टी ईश्वरीच्या नावावरती करण्यात आलेली आहे. कुणालाच काहीच कळत नाहीये अचानकपणे रमाकांतच्या या निर्णयाचं सत्य. पण रमाकांतने घेतलेला हा निर्णय या कारणासाठी आहे कारण आता अंजलीचा नवरा याचं सत्य मुळातच समजलेलं आहे. एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं बदलत चाललेत आणि आता मालिका सुंदर वळणावरती